नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही बघत आहे शंखनाद न्यूज। बघूया एक खास रिपोर्ट। कामाच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच लाडका भाऊ ही महत्त्वाकांक्षी योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे। या योजनेतून 10 दिवसात राज्यातील 1,55,980 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी सुद्धा केली आणि त्यापैकी 51,498 उमेदवार यांची निवड झाली आहे। तर 22,565 उमेदवार शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत। रुजू झालेले हे तरुण पुढील 6 महिने विविध कार्यालयात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणार आहेत। डेमोग्राफीचा ॲडव्हान्टेज हा मी त्यावेळेस आपल्या लक्षात असेल की 5-6 साली देखील सांगितलं होतं की हा ॲडव्हान्टेजही होऊ शकतो आणि डिसॲडव्हान्टेजही होऊ शकतो। कारण जर योग्य शिक्षण प्रशिक्षण हे जर आपण देऊ शकलो नाही तर त्यातनं मग म्हणजे विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं झालं तर विवेकानंद नेहमी म्हणायचे की युवा जो असतो तो वायूसारखा, म्हणजे युवा शब्द उलट केला तर वायू बनतो आणि वायू कसा असतो की हा जर योग्य दिशेने असला तर तो प्राणवायू बनतो आणि समाजाला जगवतो आणि तो समजा जर एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे आला तर तो समाजाला उद्ध्वस्त करतो। तर मला असं वाटतं की त्याच तत्वावर हे जे काही डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आपल्याला आहे, ही जी काही तरुणाई आहे यांना योग्य दिशा मिळणं, यांना शिक्षण मिळणं, यांना प्रशिक्षण मिळणं, त्यातनं रोजगाराच्या संधी तयार होणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक। आता आपण बघितलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे तरुण विद्यार्थी खूप जास्त खुश आणि आनंदी आहे आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते धन्यवाद सुद्धा देत आहे। या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आताही अर्ज करू शकता। 18 ते 35 वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहे। उमेदवारांचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असावे। या योजनेचा लाभार्थी उमेदवार हा मूळचा महाराष्ट्रातील असणे गरजेचे आहे। राज्यातील बेरोजगार तरुण या योजनेसाठी पात्र असणार आहे। शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर असणे आवश्यक आहे। 6 महिने प्रशिक्षण कालावधीत म्हणजेच इंटर्नशिप मध्ये 12वी पास यांना 6,000 रुपये, ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण यांना 8,000 व पदवीधर यांना 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहे। सरसकट 12वी पास किंवा पदवी पास यांना कायमस्वरूपी विद्या वेतन दिले जाणार नाही, तर फक्त प्रशिक्षण कालावधीत 6 महिने संबंधित आस्थापनामध्ये केलेल्या कामाचा मोबदला म्हणून विद्या वेतन दिले जाणार आहे। आपण या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता।